नमस्कार, स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवत आहोत आमरसपुरी। उद्या अक्षय तृतीया आहे आणि मग आमरसपुरी ही झालीच पाहिजे। तर आज आपण अशी आमरसपुरी बनवणार आहे आणि पुऱ्या इतक्या सुंदर बनवणार आहे आणि त्यासाठी आपण एक वापरलेली आहे ट्रिक। चला तर मग सुरुवात करूया। तर आपण काय केलंय, अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालायचं आहे आणि अर्धा किलो जर आपलं पीठ असेल तर तिथे आपल्याला 2 चमचे मैदा घालायचा आहे। मैद्याने आपल्या ज्या पुऱ्या आहेत ह्या छान सॉफ्ट अशा तयार होतात। नंतर आपण घालणार आहोत इथे गूळ पावडर 1 चमचा। गूळ पावडरनी छान रंग येईल आपल्या पुऱ्यांना। नंतर इथे मी काय केलंय, पाव वाटी रवा, पाणी आणि 2 चमचे तेल घालून एक 15-20 मिनटं आपण हे भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे रवा छान भिजला जाईल। शक्यतो बारीक रव्याचा वापर करायचा, नसेल तरी पण चालेल, पण बारीक रवा घेतला तर खूप छान होईल। आणि आता आपण काय करायचं आहे, हे पीठ आपण जे मिश्रण बनवलं आहे ते आपल्या पिठामध्ये पूर्ण घालून घ्यायचं आहे आणि आता आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळताना अगदी छान घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। जर आपण हे असं रव्याचं मिश्रण जर घातलं ना, तर जसं भटुऱ्याला कशी आतमध्ये जाळी सुटते, म्हणजे खूप छान असं फुलतं, आपले जे भटुरे ते किती छान फुलतात, जाळी सुटते, तशा पद्धतीने आपल्या पुऱ्या तयार होतात। तुम्ही नक्की ट्राय करून पहा। तर आता आपण पीठ मळून घेऊया। अगदी छान घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। आणि अजून एक तुम्ही करू शकता, जर तुम्हाला असं करायचं नसेल तर तुम्ही अर्धा किलोमध्ये पाव वाटी बेसन पीठ घालून जरी पुऱ्या केल्या ना, तरी पुऱ्या खूप छान खुसखुशीत होतात, खूप सुंदर होतात। तर तुम्ही ह्या 2 पद्धतीने पुऱ्या करू शकता। हे बघा किती छान अशी जाळी सुटलेली आहे आपल्या पिठाला आणि घट्ट, अगदी छान घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे। आता हे पीठ काय करायचं आहे, आपल्याला पीठ एखाद्या कॉटनचा रुमाल ठेवून छान एक अर्धा तास आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे हे त्यातला रवा आणि पीठ हे छान असं मुरलं जाईल आणि आपल्या पुऱ्या मस्त अशा टम्म फुगल्या जातील। तर आपल्या पुऱ्यांसाठीचं जे पीठ आहे ते भिजतंय, तोपर्यंत आपल्याला आंबेरस करायला काही एक हरकत नाही। तर आपण करूया आंबेरस। तर आता आपण इथे एक कॉटनचा रुमाल ठेवलेला आहे आणि हे पीठ साईडला ठेवूया। तर आता आंबेरसासाठी इथे मी आंबे घेतलेले आहेत 3 आणि छान कडक आंबा बघून घ्यायचा, म्हणजे तो आंबा चांगला असतो। तर आता आपण हे भिजत ठेवलेले आणि छान धुवून स्वच्छ घेतलेले आहेत। आता काय करायचं आहे, पहिले आंब्याची देठं काढून घेऊया। हे बघा, तर आंब्याचं देठ काढायचं आहे आणि आपण नॉर्मल जसं मिक्सरमध्ये करतो त्याच पद्धतीने आपण हा आंब्याचा रस बनवून घेणार आहोत, साध्या पद्धतीने। जर तुम्हाला चाळणीवर करायचा असेल तर लाईट नसेल आणि चाळणीवर आपण पुरणाच्या चाळणीवर घासून ज्या पद्धतीने करता येईल त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता। इथे मी नॉर्मल मिक्सरमध्ये जसा आंबेरस आपण बनवतो त्या पद्धतीने हा आंबेरस बनवून घेते। तर देठं काढून छान सगळं त्याचा गर काढून घ्यायचा आहे मस्तपैकी आंब्याचा। हे बघा, आंबा छान कापून घेतलेला आहे। बाटे आपल्याला पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि पाण्यातनं छान धुवून घ्यायचे, म्हणजे त्याचा रस सुद्धा आपल्याला मिळतो। आता आपण काय करायचं आहे, चमच्याने आपल्याला ह्याचा गर काढून घ्यायचा आहे। हे बघा, अगदी इझिली होतं, काही त्याला झंझट नाही आहे। हे बघा, पूर्ण गर निघून येतो, काहीही आपल्याला त्रास होत नाही, एकदम सोपी पद्धत आहे। हे बघा, चमच्याने नॉर्मली सगळा गर व्यवस्थित निघतो। तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मी सगळा गर व्यवस्थित असा काढून घेते आणि नंतर हे सगळा गर आहे हा आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचा आहे। आता आपण हा गर काढून घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यात घालायचा। त्यासोबतच जर आपला म्हणजे आंबट असेल जास्त, त्या हिशोबाने आपल्याला इथे साखर घालायची आहे। आता जे बाटे आहेत ते मी पाण्यामध्ये छान धुवून काढलेले आहेत, ते बाट्याचं पाणीसुद्धा मी इथे घातलेलं आहे। नंतर आपण इथे
अर्धा वाटी साखर, थोडेसे केसराचे धागे आणि वेलची असं हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्येच घालून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये आपल्याला मस्त असा हा आंबेरस फिरवून घ्यायचा आहे. तर तयार झाला आपला आंब्याचा रस. साधी सोपी पद्धत आहे, खूप जास्त वेळ लागत नाही, काही नाही, एकदम पटकन 1-10 मिनटामध्ये आपला हा आंब्याचा रस तयार होतो. आता आपलं पीठ भिजलं आहे आणि आता आपण करायला घेऊया पुऱ्या. तर पुऱ्या तळण्यासाठी बाजूला आपण तेल तापत ठेवलं आहे. तेल तापतं आहे तोपर्यंत आपण गोळे करून घेऊया पुरीचे. तर तुम्ही नॉर्मली जशी चपाती लाटून मग नंतर एखाद्या म्हणजे वाटीने किंवा प्लेटने तुम्ही कापूनसुद्धा ह्या पुऱ्या बनवू शकता, पण मी अशा पद्धतीने गोळे करून त्या पुऱ्या करणार आहे. हे बघा, आपण जर असे कापून केल्या ना पुऱ्या का ते एक फायदा असा असतो की सगळ्या पुऱ्या ह्या एक साईजच्या होतात. आता इथे मी एक बोट फक्त तेल लावलेलं आहे आणि माझ्याकडे खेचत खेचत अशा पद्धतीने ही पुरी बनवून घेते. ही बघा, अशा पद्धतीने मी माझ्याकडे खेचत खेचत अशी ही पुरी बनवून घेते. खूप जास्त पातळ नाही आणि अगदीच जाड नाही अशा ह्या पुऱ्या बनवायच्या आहेत. कारण जर अगदी पातळ केली तर पुरी कडक होऊ शकते आणि जर जाड केली तर पुरी आतून कच्ची राहू शकते. तर अगदी नॉर्मल साईजमध्ये आपल्याला ह्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. हे बघा, मस्त अशा आपण पुऱ्या बनवून घेऊया. तर आमरस पुरी कोणाकोणाला आवडते त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहताय ते सुद्धा मला नक्की सांगा. ते बघा, इतकी जाड आपल्याला ही पुरी ठेवायची आहे. आता मी अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घेते. आता माझ्या सगळ्या पुऱ्या बनवून झाल्या आहेत. आता आपण पुरी तळायला घ्यायला काही एक हरकत नाही. तर पुरी तळताना गॅस हा अगदी मोठा करायचा आहे आणि मोठ्या गॅसवरच आपल्याला पुरी तळून घ्यायची. जर आपण गॅस बारीक केला तर पुरी अजिबात फुगत नाही, शिवाय पुरी खूप जास्त तेल पिते. त्यामुळे पुरी तळताना ही मोठ्या गॅसवरच तळायची आहे. हे बघा, किती सुंदर आणि मस्त भटुऱ्यासारखी आपली ही पुरी बघा किती छान फुगलेली आहे. खूप सुंदर अशा ह्या पुऱ्या तयार होतात. तर अजून एक पुरी आपण तळून पाहूया. आणि तेल हे छान कडकडीत असं गरम पाहिजे, म्हणजे पुरी खूप मस्त अगदी पटकन फुलते आणि जास्त तेल पितच नाही. अशा पद्धतीने जर तुम्ही पुरी केली तर तेल पित नाही पुरी. खूप सुंदर पुऱ्या तयार होतात, तेलकट होत नाही अजिबात. आणि हे बघा, आता मस्त रंगसुद्धा आलेला आहे आपल्या पुरीला. तर ह्या अक्षय तृतीयेला तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पुरी बनवून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आता अजून एक पुरी तळून पाहूया. बघा किती सुंदर अशा आपल्या पुऱ्या तयार होत आहेत, मस्त गुब्बाऱ्यासारख्या फुललेल्या आहेत. हे बघा, तर आपण बनवलेल्या या पुऱ्या मस्त अशा तळल्या जात आहेत आणि प्रत्येक पुरी ही मस्त गुब्बाऱ्यासारखी फुलते, म्हणजे आपलं पीठ अगदी सुंदर असं तयार झालेलं आहे. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बनवून पहा. तर मी अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या बनवून घेते आणि आपल्याला एक मस्त प्लेट वाढते. तर ही मी आमरस आणि पुरीची प्लेट वाढलेली आहे. आणि तुम्हाला जर मी ही बनवलेली रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.